आपण पाहत आहात वन भारत न्यूज, आपली बातमी आपला चॅनल। ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागातर्फे आयोजित जनजागृती सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। कल्याण डोंबिवलीतील विविध ग्रुपच्या माध्यमातून शेकडो सायकलिस्टने यात उत्स्फूर्त सहभाग घेत ऊर्जा बचतीचा संदेश दिला। विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत हे देखील या सायकल रॅलीत सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या माहिती फलकांचे अनावरण करण्यात आले। तसेच विद्युत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी त्यावरील एक सुरेल गीतही सादर केले। या ऊर्जा सप्ताहाअंतर्गत हा आठवडाभर सरकारी कार्यालय 15 डिसेंबर, शाळा महाविद्यालय 16 ते 18 डिसेंबर, रेल्वे स्टेशन परिसरासह 19 डिसेंबर, कल्याण डोंबिवलीतील रहिवासी सोसायट्यांमध्ये 20 ते 21 डिसेंबर जनजागृती कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी। आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त एक सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे। या सायकल रॅलीमध्ये जवळजवळ 150 ते 200 सायकलिस्ट, त्याच्यामध्ये कल्याण सायकलिस्ट क्लब, डोंबिवली सायकलिस्ट क्लब, नागरिक आणि आपले ऊर्जा विभाग आणि पोलीस उपायुक्त हे सगळे उपस्थित झालेले आहेत। या सायकल रॅलीनिमित्त आपण नागरिकांपर्यंत एकच संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की जे आपली हरित ऊर्जा, सौर ऊर्जा आहे त्याचा वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा। तेवढंच नव्हे तर दैनंदिनी जीवनामध्ये ऊर्जा संवर्धनचा प्रयत्न त्यांनी करावा। उदाहरण स्वरूपात विजेची बचत, लाईट, पंखे, AC चालू विनाकारण ठेवले नाही पाहिजे। त्याचबरोबर घरी किंवा कमर्शियल स्पेसेसमध्ये आपण जे अप्लायन्सेस वापरतो ते ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी द्वारा दिले गेलेले जे सूचना आहेत त्याप्रमाणे एनर्जी एफिशियंट अप्लायन्सेस नागरिकांनी लावावा, जेणेकरून ऊर्जेची बचतही होईल, ऊर्जेची निर्मितीही होईल आणि पर्यावरणाला आपण चांगल्या दृष्टीने एक स्वच्छ ठेवू शकतो आणि ग्लोबल वॉर्मिंगला आपण मात देऊ शकतो।